कार्यसम्राट कार्यकुशल दमदार नगरसेवक आदरणीय किरणजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण सन्मान करतोय। रोहित या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत। त्यानंतर आपण माजी सभापती आदरणीय अनिलजी वाईले साहेबांचा इथे सन्मान करूया। अनिलजी वाईले साहेब इथे उपस्थित आहेत आणि साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। रोहित आपण या मॅन ऑफ द मॅच रोहित आहेत ज्याने सलग 4 षटकार लगावले। अनिलजी वाईले साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय। मॅन ऑफ द मॅच आपण देऊया आदरणीय अनिलजी वाईले साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया रोहितला मॅन ऑफ द मॅच। अभिनंदन रोहित, सलग 4 षटकार लगावले त्यामुळे संघ 49 धावांवरती पोहोचला आणि तिथून सामना जिंकला चांदप टीमने। त्यानंतर आपण सुभाष जमदरे साहेबांचा इथे सन्मान करूया। सुभाष जमदरे साहेब इथे उपस्थित आहेत। जयेश शेठ चौधरी साहेबांचा इथे आपण सन्मान देखील करूया। त्यानंतर सुभाष जमदरे साहेबांचा देखील सन्मान केला जाईल। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। माजी उपनगराध्यक्ष आहेत कुलगाव बदलापूर नगर परिषदचे आदरणीय प्रभाकर पाटील साहेबांचं देखील स्वागत आहे। त्यानंतर अश्विनी हॉटेलचे मालक आदरणीय सुखदेवजी वायले साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। सुखदेव वायले साहेब इथे उपस्थित आहेत। अश्विनी हॉटेलचे मालक आदरणीय सुखदेव वायले साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया। तसेच उद्योजक नरेश म्हस्के साहेबांचं देखील आगमन होत आहे, त्यांचं देखील स्वागत आहे। आदरणीय नरेश म्हस्के साहेबांचं देखील स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये सामना सुरू करायचा आहे। ज्ञानेश्वरजी भोपी साहेबांचा देखील सन्मान केला जाईल या पण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। ज्ञानेश्वर भोपी साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर आदरणीय वैभव शेठ जमदरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि वैभव शेठ जमदरे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। आदरणीय वैभव शेठ जमदरे साहेबांचा विशेष सन्मान केला जाईल। त्यानंतर आपण आदरणीय नितीन भोईर साहेबांचा इथे सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती। उद्योजक समाजसेवक जयेश केवने साहेबांचा इथे आपण सन्मान करूया।
तर आपल्या व्यासपीठावरती माजी उपनगराध्यक्ष आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब उपस्थित आहेत आणि प्रभाकर पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। हेमंत अशोक भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया आपल्या या मुख्य व्यासपीठावरती। मान्यवरांची मांदियाळी आपण पाहू शकाल, सामना देखील सुरू आहे। खऱ्या अर्थाने राजेश पाटील साहेबांच्या गावातील हा संघ इन ॲक्शन मध्ये आहे, मांगरुळ बी, आणि साहेब स्वतः व्यासपीठावरती आहेत। नरेश म्हस्के साहेबांचे इथे आपण सन्मान करूया। नरेश म्हस्के साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया। ओ टू कॉम्बॉक्स रमेश महाराज शिंदे सरांचा आवाज आपण ऐकूया। धन्यवाद रोशनजी संदे सर। प्रेक्षक आपल्या सर्वांचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे। आपण ऐकतात पाहतात आमदार चषक ढोके सन 2025 च्या वतीनं हा दैदीप्यमान सोहळा सन्माननीय निलेशजी म्हस्के साहेबांना आपण या मुख्य मंचावर सन्मानित करत आहोत। अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी कालच्या शाम संध्या समयीपासून आपण पाहतात, हे प्रेम आहे आणि या मुख्य मंचावर सन्माननीय म्हस्के साहेबांना या ठिकाणी सन्मानित करत आहोत। याच मुख्य मंचावर औदार्याचं खूप मोठं नाव, शैक्षणिक, सामाजिक, कला, क्रीडा, विधायक, आध्यात्मिक, वारकरी या सर्वच्या सर्व क्षेत्रामध्ये अग्रगण्य घेतलं जाणारं नाव सन्माननीय राजेजी पाटील साहेब या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। हाच दैदीप्यमान सोहळा आपण सगळेजण अनुभवतो आहोत। दुधात साखर पडावी आणि ते दूध तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्राशन करावं, मन आनंदी व्हावं, इतकी दैदीप्यमानता ढोकेकरांनी या सन 2025 च्या वतीनं हा दैदीप्यमान सोहळा आणि या सुंदर शामियाना सन्माननीय भोईर साहेबांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तुर्तास नाव बॅक टू क्रिकेट जाऊ आपण मॅचच्या दिशेने। नयन गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। पहिल्या षटकातील पहिल्या बॉलवर सुनील नावाच्या खऱ्या अर्थानं फलंदाजांना चौका ठोकला, सुरुवात चांगली करून दिली। पण म्हटलं जातं ना, क्रिकेट सुरुवातीवर चालत नाही, क्रिकेट शेवटावर चालत नाही, क्रिकेट चालतो फक्त आणि फक्त वर्तमान काळावर। आणि याच वर्तमानाची ही भविष्याची उज्ज्वल स्वप्न पाहणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला टीम या ठिकाणी करताना पाहायला मिळते। संकटामध्ये सापडलेली टीम आपण पाहतोय। स्वर्गीय शेवंतबाई सावळाराम पाटील प्रतिष्ठान मांगरूळ बी, बिलीव्ह युअर सेल्फ, स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवावा लागेल, कारण धावा बनवावा लागतील। क्रिकेटमध्ये रन्स नावाची श्रीमंती म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे। टीमची टोटल धावफलकावर फक्त आणि फक्त 7 धावा, विकेट्स नाही आहे, एक जमेची बाजू राहील टीम मांगरूळ बी या संघाची। सन्माननीय राजेजी पाटील साहेब, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि निष्ठा नावाची गोष्ट काय असावी हे 350 पावणे 400 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी शिकवली आणि आज 21व्या शतकात सन 2024 च्या वतीनं सन्माननीय राजेजी पाटील साहेबांनी आपल्या क्षेत्राच्या सर्वोच्चतेची परिमाण गाठत असताना ही निष्ठा आजतागायत अबाधित ठेवलेली आहे। चला नेक्स्ट मॅच क्रिशा 11 ब्राह्मण करवले विपक्ष चिंचवली। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आहे। यावेळेस देखील फलंदाज होईल बाद। पहिल्या विकेटचं पतन, आधीच संकट, आधीच दुःख, आधीच जखम आणि त्यावर मात्र मीठ चोळलं गेलंय। फलंदाज बाद। अनेक साऱ्या मान्यवरांची मांदियाळी आज खऱ्या अर्थानं आमदार चषक ढोके 2025 च्या वतीनं जे व्यासपीठ सजवलेलं आहे, या व्यासपीठाला सुगंधित बनवण्याचं काम ज्या मान्यवरांनी केलेलं आहे, म्हणजे ज्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती आणि त्याच उपस्थितीला मान सन्मान देत असताना ही संपूर्ण स्पर्धा श्रीमंत किंबहुना गर्भ श्रीमंत बनवण्याचं काम ज्या अवलिया व्यक्तिमत्वानं केलेलं आहे ते सन्माननीय आदरणीय या मुख्य मंचावर उपस्थित आहेत। सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं येणं हे केवळ आमच्यासाठी येणं नाहीये, तर ते सुवर्ण पानावर लिहिलेलं सुंदर लेणं आहे आणि याच अनुषंगाने आपला स्वभाव, आपला स्वरूप आणि आपलं सामर्थ्य ढोकेकरांना कायमस्वरूपी आदर्शवत आहे। येणारी हजारो पाहुलं खऱ्या अर्थानं आपला आदर्श घेत राहतील, तीळ मात्र शंका नाहीये। प्रभाकरजी पाटील साहेब, आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय। ओव्हरपिच होता, संधी होती, ब्रेड अँड बटर बॉलची संधी मात्र गमावली, परंतु एक सिंगल धाव घेण्यापासून कोणत्या प्रकारची अडचण नाहीये। बॅटिंग करणारी टीम सध्याच्या घडीला थोडीशी अडकळताना पाहायला मिळते। मांगरूळ बी, त्या बीला जागा करावं लागेल या मॅच मध्ये। सन्माननीय भावेजी राऊत आपले सहकारी स्टेजच्या समोर अगदी आपली आतुरतेने वाट पाहत आहेत
आपण कुठे असाल भावेजी राऊत, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर आपण लगेच स्टेजकडे यायचं आहे. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन आपण पाहू शकाल. टीमची टोटल धावफलकावर फक्त या ठिकाणी पाहायला मिळते 8 आणि 8 धावा 2 विकेट. सध्याची घडी जर पाहिली तर संकट ओढावलंय बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय शेवंताबाई सावळाराम पाटील प्रतिष्ठान मांगरूळ बी या संघाला. एका बाजूला पाहिलं तर काही क्षणापूर्वी जे भोले नेवाली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा पारंपरिक पद्धतीचा घेतलेला निर्णय या मॅचमध्ये सध्याच्या घडीला योग्य आहे. कारण समोरच्या कोणत्याही फलंदाजाला हात खोलण्याची संधी या संध्याकाळच्या वातावरणामध्ये देत नाही आहेत गोलंदाजी करणारी टीम नेवाली. क्या बात आहे, क्या बात आहे. नजर हटी, दुर्घटना घटी. आणखी एका फलंदाज आला, यावं लागेल मैदान सोडून माघारी. फलंदाज बाद, OUT आउट. सन्माननीय हेमंतजी भोईर साहेब यांनी सुंदर सजवलेला हा शामियाना आणि इथे आल्यानंतर खऱ्या अर्थानं विश्व आणि भावविश्व फक्त आणि फक्त क्रिकेट असावं. रक्तामधील न्यूरॉनमधील क्रिकेट आज जागा होताना या ठिकाणी पाहायला मिळतो. हे प्रेम क्रिकेटमध्ये असणारी निष्ठा आहे, क्रिकेटबद्दल असणारी आदब आहे आणि क्रिकेटबद्दल असणारा हा विश्वास या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं गेल्या 72 तासापासून तुम्ही सगळेजण अनुभवतात. याचा आम्हाला सार्थ आणि मनस्वी आनंद आहे. पाहता पाहता 2 षटकांचा प्रेक्षक खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम स्वर्गीय शेवंताबाई सावळाराम पाटील प्रतिष्ठान मांगरूळ बी या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 3 विकेट्स गमवत असताना फक्त आणि फक्त 8 धावा. शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून मात्र ॲग्रेशन दाखवावं लागेल. प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडूची चिरफाड करावी लागेल. प्रत्येक चेंडूची MRI करावी लागेल. प्रत्येक चेंडूचं ऑपरेशन करावं लागेल. प्रत्येक चेंडूला खऱ्या अर्थानं पार्किंग लॉटची जागा दाखवावी लागेल. पर्याय नाही आहे टीम मांगरूळ बी या संघाच्या समोर. कारण एका बाजूला पाहिलं तर सध्याच्या घडीला धावांचं वाळवंट पाहायला मिळतंय. धावांसाठी खूप मोठं आंदोलन सध्याच्या घडीला करावं लागतंय बॅटिंग करणाऱ्या टीम मांगरूळ बी या संघाला. खेळपट्टीवर 3 विकेट्स गमावल्यात. 2 खेळाडू खेळतायत. शॉर्ट ऑफ गुडलेनचा बॉल होता. शॉर्ट ऑफ पुल करण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया या बॉलवर काय घडेल. फलंदाज बाद. आणखी एका विकेटचं पतन. तारुण्य म्हणजे जिवंत आणि ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. तारुण्य म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वरदान. तारुण्य म्हणजे विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात श्रेष्ठ अश्वावर आरूढ होणारा काळ. तारुण्य म्हणजे भावनांच्या उद्यानातील धुंद धुंद केवडा. तारुण्य म्हणजे खऱ्या अर्थानं भावनांचं उद्यान आणि त्याच तारुण्याच्या उंबरठ्यावर येत असताना कमीत कमी वयामध्ये प्रगल्भतेची सगळीची सगळी परिसीमा गाठणारं व्यक्तिमत्व सन्माननीय आदरणीय हेमंतजी भोईर साहेब यांची संकल्पना अभूतपूर्व आहे, ऐश्वर्य संपन्न आहे. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. यावेळी देखील भन्नाट वेग आहे, अचूक टप्पा. जेव्हा जेव्हा गोलंदाजाकडे अचूक टप्पा आहे ना तेव्हा तेव्हा अनेक सारे गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आदबीने ओळखले गेले. शहापूरपासून सुरुवात करूया. जयदीप भोंडिवले छोटासा खेळाडू आखादी देशांमध्ये जाऊन पोहोचला. पुढे आल्यानंतर मुरबाडमध्ये देखील एक सितारा तुम्हाला पाहायला मिळतोय. गणेश गायकर तो देखील गोलंदाजीमध्ये चांगला सितारा तुम्हाला पाहायला मिळतोय. बदलापूरची माती जर पाहिली तर अनेक सारे गोलंदाज तुम्हाला बदलापूरच्या मातीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल काय गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजी करणारी टीम जय भोले नेवाली. आठ धावा आणि 5 विकेट्स गमावल्यात बॅटिंग करणाऱ्या टीम मांगरूळ बी या संघानं.
बनताय, पण एका बाजूला पाहिलं तर सध्याच्या घडीला गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीची जादू फिंगर रोल केले आणि पाहता पाहता सांगितलं हाताच्या कंकणाला आरसा कशाला. काय गोलंदाजी आहे. धावा कुठून येतील 100 प्रश्न पडलाय बॅटिंग करणाऱ्या टीम अर्थात मंगरुळ बी या संघाच्या समोर. या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी तुर्तास वळूया आपण क्रिकेटच्या विश्वसनीय विलोभनीय अद्भुत चमत्कारी आणि कर्तृत्वानं भरलेल्या या दुनियेकडे. अग्नी परीक्षा आहे ही द्यावीच लागेल, पर्याय नाही आहे. आणि सध्याच्या घडीला या अग्निकुंडामध्ये उडी घेतली तर दाहकतेचा विचार करायचा नाही हे सांगावं लागेल बॅटिंग करणारी टीम मंगरुळ बी या संघाला. कोणत्या रस्त्यावर चालावं म्हणजे आम्हाला आमची वाट सापडेल, कोणत्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कोणती कर्तव्ये शोधावीत, कोणती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवावीत हा 100 प्रश्न मात्र पडलाय बॅटिंग करणाऱ्या टीम मंगरुळ बी या संघाला. डगआउटमध्ये शांततेचं वातावरण, कारण त्यांना देखील एखादी संजीवनी प्राप्त होत नाहीये. केवळ आणि केवळ 9 धावा धावपलकावर. त्याचं कारण तिखट मारा असणारी गोलंदाजी नेवाली संघाची पाहायला मिळते. आणखी एक डॉट बॉल. या प्रकारचे डॉट बॉल प्रतिस्पर्धी संघाच्या सगळ्या स्वप्नांचं पाणी करताना या ठिकाणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी आहे. माझ्यासोबत स्कोरच्या भूमिकेमध्ये भावेश, ते देखील या मॅचमध्ये स्कोर लिहिताना थोडेसे नाराज आहेत, कारण लिहिताना 0-0 1-0 1-0 विकेट्स या व्यतिरिक्त दुसरं काही लिहिलेलं नाही आहे. आणि तसं काम मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाही. फन्नाट वेग क्विकर वोन या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखी एक डॉट बॉल. पाहता पाहता प्रेक्षक 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम सुवर्गीय शेवंताबाई सावळाराम पाटील प्रतिष्ठान मंगरुळ बी या संघाची धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते. 5 गड्यांच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 9 धावा. आता शेवटचे 6 बॉल. या 6 बॉलवर काय कामगिरी, माफ करा, शेवटच्या 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे इथून देखील मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये कोणत्या प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आहे. याच अनुषंगाने खेळावा लागेल. पाहूया सध्याच्या घडीला पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध तर संपलाय आणि पूर्वार्धामध्ये पूर्ण राज्य गोलंदाजी करणाऱ्या टीम जे भोले नेवाली संघाचं राहिलेलं आहे. पहिलं षटक तुषार यांनी फेकलं, त्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये नयन आले, नयनने देखील केवळ 1 सिंगल धाव खर्च केली. तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाज तुषार आले, तुषारने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि आता पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज हेमंत, मॅन फ्रॉम नेवाली. पहिला चेंडू डॉट. यावेळेस पाहू शकाल एक आगळी वेगळी शैली आहे. ही शैली नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. मेहनत केल्यानंतर गावात नाही तर गुगलवर सर्च करावं लागतं. हे आस्थागायत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये मिस्टर हॅरी यांनी दाखवलेलं आहे. कौतुक करेल या अदाकारीसाठी. इम्प्रोव्हायझेशन असणारा क्रिकेट, 7 समुद्रा पल्ल्यात जाऊन पोहोचणारा क्रिकेट, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद निर्माण करून देणारा क्रिकेट, जितका प्रसिद्ध तितका लोकप्रिय बनणारा खेळ हा क्रिकेट. हजारो वर्षापूर्वी बाल श्रीकृष्णानं गोपाळांसमवेत खेळलेला चेंडू फळीचा खेळ तो बनलाय आज ढोकेकरांच्या वतीनं. अतिशय आनंद देणारा हा क्रिकेट आहे. आमदार चषक ढोके सन 2025ची ही आगळी वेगळी संकल्पना आपण सगळेजण अनुभवतो आहोत. फार आनंद आहे या स्पर्धेच्या वतीनं. तिथे देखील फलंदाज होईल बाद. विकेटवर विकेटचा सडा. आणखी एक फलंदाज बाद. संपूर्ण मैदानाला आणि खेळपट्टीला आग लावण्याचं काम गोलंदाजी करणाऱ्या टीम नेवाली संघानं केलेलं आहे. काय गोलंदाजी आहे. कौतुकासाठी शब्द नसावेत. आणि रोशनजी की पाठ दुखेपर्यंत पाठ थोपटावी इतकी चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते टीम नेवाली या संघाची. चला नेक्स्ट मॅच. ब्राह्मण करवले आणि टीम चिंचवली दोन्ही संघाचे कॅप्टन यापूर्वी देखील अनाऊन्स केलेला आहे. चला नोंद घ्या आणि लगेच टॉससाठी आपण यायचंय. वेळ फार महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी पाळली त्यांनी इतिहास रेखाटलाय. 2 मिनिटाच्या अफजलाच्या कोतळ्यासाठी तब्बल 2 वर्षाचं अभूतपूर्व नियोजन. हे वेळेचं महत्त्व आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु टाइम कसं असावं हे त्यांच्याकडून शिकावं. आणि हा बॉल निघून गेलाय मैदानाच्या बाहेर.
मिस्टर हिरामन खरकर आज थांबायचं नाव घेणार नाहीयेत. त्यांनी देखील आगळी वेगळी शैली दाखवलेली आहे. येट्स इट्स मॅक्सिमम षटकार. ची नितांत गरज आहे या मॅच मध्ये. मांगरोल बी या संघाला शोध चालू केलाय, मॅप देखील लावलेला आहे, परंतु गाडी कुठल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचेल हे पाहणं फार गरजेचं आहे. सध्याच्या घडीला पाहिलं तर 17 धावा धावपलकावर आहेत. हिरामन खरकर आता ते देखील चालू होताना पाहायला मिळतील. आणि एकदा का ते चालू झाले तर सगळ्यांच्या गाड्या बंद होतील. सगळ्यांच्या नजरा फक्त हिरामन खरकर यांच्याकडे राहतील. तीळ मात्र शंका नाही आहे. आपल्या मातीतील कलाकार आहे आणि आपली कलाकारी खऱ्या अर्थानं या स्पर्धेच्या वतीनं त्यांना देखील या ठिकाणी एक योग्य प्लॅटफॉर्म ढोकेकरांनी उपलब्ध करून दिले आहे. वारंवार अभिमान राहील की दरवर्षी आम्हाला देखील पाचारण मिळतं आणि आजचा दिवस महदभाग्याचा सोन्याचं ऊन आणि रुपयाचं चांदणं पडावं याच अनुषंगाने जणू काही इंद्रानं गंधर्वाला बोलवावं आणि त्यानं धावत यावं. जाऊ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा ओव्हरपिच होता. 20 शेपमध्ये फटका सजवलाय. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु माहीत आहे टीम मांगरुळ बी या संघाला की यापूर्वी आपल्या संघानं अनेक सारे विकेट्स गमावलेले आहेत. येणारा काळ थोडासा अनुकूल बनवायचा असेल तर आपल्याला खेळपट्टीवर राहणं फार गरजेचं आहे. एकंदरीत 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणाऱ्या टीम स्वर्गीय शेवंताबाई सावळाराम पाटील प्रतिष्ठान मांगरुळ बी या संघाची धावसंख्या धावपलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 20 धावा. शेवटचे 6 बॉल. आता या 6 चेंडूमध्ये किती धावा बनतील पाहण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत पाहत राहा. आमदार चषक 2025चा हा दैदीप्यमान सोहळा. पुन्हा एकदा कॉल करतोय टीम चिंचवली आणि टीम ब्राह्मण करवले. क्रिशा 11 ब्राह्मण करवले. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या. शेवटचे 6 बॉल. यावेळेस देखील हाफ ट्रॅकर होता. बन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु 2 धावांवर थांबवलं. या 2 धाव्यांच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचेल आतापर्यंत 22 धावा. 6 विकेट्स गमावलेल्या आहेत. लवकर विकेटचा सडा पडला. सुरुवात कोण विसरेल. बॅटिंगला सुरुवात केली आणि पाहता पाहता मांगरुळ बी या संघाच्या सुनीलनं पहिल्याच बॉलवर चौकार लगावला, तो देखील इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. त्यानंतर वाटलं देखील होते डगाउटला की चांगली धावसंख्या बनेल, पण क्रिकेटमध्ये वाटून चालत नाही, अंदाज वर्तवून चालत नाही. जे पाहायला मिळतं ते खऱ्या अर्थानं सत्य असतं. आणि त्यानंतर मात्र विकेटवर विकेटचा सडा पडलाय. आणखी एक डॉट बॉल आहे का पाहायला मिळेल, परंतु हिरामन खरकर पुन्हा एकदा थोडेसे व्यायाम करतायत आणि सांगत असताना वाईट बॉल. 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल. आतापर्यंत 6 विकेट्स आणि 23 धावा धावपलकावर आहेत. सक्रिय व्यवस्थापन समिती या मुख्य मंचावर तुम्ही पाहू शकाल. अनेक साऱ्या मान्यवरांची मांदी आली. हे प्रेम आणि पाचारण देखील तितक्या ताकदीनं केलेलं आहे. ढोकेकरांनी त्याच अनुषंगाने आपली सात्विक पावलं घेऊन अनेक साऱ्या मान्यवरांची मांदी आली या मुख्य मंचावर तुम्हाला सातत्याने दर 5 ते 10 मिनिटाला येताना पाहायला मिळते. जगाचा नियम आहे गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट. या स्पर्धेच्या वतीनं ही व्याख्या देखील पार पाडली जाते. गुडले स्पॉटवर चेंडू पडलाय. थोडा कमी बाउन्स झाला, बॅटवर कनेक्ट झाला नाही आहे, परंतु एक सिंगल धाव घेण्यापासून कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. 6 विकेट्स 24 धावा धावपलकावर आहेत. आजच्या रात्रीमध्ये चांगल्या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. एक सामना जिंकल्यानंतर पुढील पायरीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपली कलात्मकता आणि ती जोखीम, ती जबाबदारी, ती परीक्षा खऱ्या अर्थानं क्रिकेटरना देखील द्यावी लागते. क्रिकेट लाईक लाईव्ह. इथे देखील आणखी एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. आडव्या बाटनं खेळले, जमिनीला घरंगळ, चेंडू वाईडिश लॉंग ऑफला गेला. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. आणखी एका विकेटचं पतन. नाही, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय, आणि द्यायचं नसेल तर ओंजळ मात्र रिकामी. पहिली देखील धाव पूर्ण नाही. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होत आहेत बाद. नाराजीचे सूर निरागस. इथे देखील फलंदाज बाद. भन्नाट वेग, यू मिस अँड बॉलर विल डेफिनेटली हिट.
दांडी गोल फर्निचर डिस्ट वाईड. टीमची टोटल धावपलकावर 24, विकेट्स गमावल्यात 8. मांगरुल बी या संघानं शेवटचा एक बॉल स्टील 1 to go. एक मोठा फटका येणं अनिवार्य आहे टीम मांगरुल बी या संघासाठी. करंट रन रेटवर नजर मारूया. 4.97 प्रोजेक्टेड स्कोर 24. काय गोलंदाजी केली टीम निवाली या संघानं. रॉकेट प्रमाणे चेंडू फेकले. एक सुद्धा चेंडू जास्तीत जास्त धावा देऊ शकला नाही. कमालीचं प्रदर्शन टीम नेवाली संघाचं राहिलेलं आहे. शॉट ऑफ गुड लेन स्टेप आउट झाले होते फलंदाज. वाईडिश लॉंग ऑफला चेंडू गेलाय. एक सिंगल तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज बाद. एक सिंगल मिळाली. टीमची टोटल 25. विजयासाठी या मॅचमध्ये टीम जय भोले नेवाली संघाला बनवावं लागतील 30 बॉल आणि फक्त 26 धावा. चला क्रिशा 11 रामन करवले आणि चिंचवली दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. चिंचवली या दोन संघाच्या दरम्यान टॉस फार महत्वाचा, कारण इथून रणनीती ठरली जाते. टेल हा कॉल आणि ते काय घडले पाहूया.
तर नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम चिंचवली संघानं. कॅप्टन निर्णय कळवा. फिल्डिंग करण्याचा निर्णय. यस, नाणेफेकीचा कौल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चिंचवली संघाच्या कर्णधारानं घेतलाय पारंपरिक पद्धतीचा फिल्डिंग करण्याचा निर्णय. प्रेक्षक ऐकत राहा, पाहत राहा. जानवान क्रिकेट संघ ढोके आयोजित आमदार चषक 2025 मॅचला देखील सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करत आहोत. कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशनजी संते सर त्या ठिकाणी सज्ज आहेत. टार्गेट छोटा आहे, पण छोटं टार्गेट कधी कधी मोठं बनतं, कारण हा आहे क्रिकेट, गेम ऑफ ग्लोरियसन, अनसर्टिनिटी. आणि याच अनुषंगाने या मॅचमध्ये देखील मजा पाहायला मिळेल. सन्माननीय काळूरामजी भोपी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समेत काळूरामजी भोपी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी गोलंदाजाला तब्बल 2000 रुपयाचे पारितोषिक लागलेलं आहे. मॅचला मजा येईल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, या ऐकूया आवाज, जो आवाज गेल्या 6 महिन्यापासून तुम्ही ऐकत आहात. आणि टेनिस बॉल क्रिकेट जगताला खऱ्या अर्थानं जो बुलंद आवाज लाभलेला आहे आमचे साथी समालोचक सन्माननीय रोशनजी संते सर. थँक्यू. थँक्यू सो मच. आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आणि खऱ्या अर्थाने सुवर्ण संधी आहे. सलगच्या 3 षटकारांसाठी आदरणीय कालुरामजी भोपी आणि संभाजी भोपी यांच्या माध्यमातून एकूण 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पंकेश मेहर एरंजाड यांच्याकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. 26 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. भावेश येतोय, नवीन फलंदाज जय बोले नेवाली. आणि सामना सुरू आहे मांगरुळ बी या 2 टीममध्ये. पहिल्या चेंडूवरती साहिलने विकेट मिळवली आहे. डान्सिंग डाऊन द विकेट, लॉफ्टेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका क्रिकेटमधला देखणा फटका, क्रिकेटमधला सेफ फटका, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून षटकार. चेंडूवरती विकेट, त्यानंतर येतोय भावेशच्या बॅटमधून हा षटकार. 26 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. मिड ऑनच्या वरून लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. धावसंख्या आहे 10. चांगली सुरुवात केली आहे. 26 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर ड्राईव्ह करतायत. बॅक टू द बॉलर, मिड ऑफला फिल्डर आहेत. मिळते 1 धावे चेंडूवरती आणि या एका धावेने धावसंख्या आपण पाहू शकाल 11 या धावसंख्येवरती. मांगरुळ बी या टीमने थोडंसं निराश केलंय या मॅचमध्ये. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. पहिल्या 5 षटकांमध्ये अवघ्या 25 धाव बनवल्या आणि त्याला प्रत्युत्तर देताना 1/11 ही धावसंख्या आहे. आणि इथे डॉट बॉल हेमंत आहेत. थोडीशी वेगळी ॲक्शन आपण पाहिली, सोडून दिलं चेंडूला. हेमंत, 1 चेंडू शिल्लक आहे. ऑन साइडला खेळतायत. मिसटायमिंग आहे. डीप मध्ये फिल्डर, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज हेमंतचा खेळ लागतोय. हा दुसरा धक्का नेवाली या टीमला. 11 या धावसंख्येवरती 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 15 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज जयेश आहेत.
ऑन साइडला पूल केलाय, पाठवलाय स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय षटकार. धावसंख्या आपण पाहू शकाल 2-17 ही धावसंख्या आहे. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. 23 चेंडू शिल्लक. अजून एक चांगला स्ट्रोक, गॅप मधून चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. चांगले क्षेत्ररक्षण, फिल्डर येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. संघनायक महेश ऑन स्ट्राईक. 8 धावांची अजूनही गरज आहे. 22 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली आहे महेश आणि भावेशची. धावसंख्या 20 आहे. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल. एकंदरीत 20 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. एकतर्फी सामना. या सामन्यावरती पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय जय बोले नेवाली या टीमने. पुन्हा एकदा चेंडू पॅडवरती ब्रश होतोय आणि यस, पंचांनी आऊट घोषित केलेला आहे. कारण की गोलंदाज हसतायत, त्यांनी अपील देखील केली नव्हती, परंतु ॲब्सल्युटली प्लम आपण पाहिला आणि गुड डिसिजन विष्णू शिंदे सर. योग्य निर्णय, कारण की कोणी अपील केली नव्हती, परंतु पंचांचं मी कौतुक करेन. धावसंख्या आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20. बनवायच्या अजूनही 6 धावा. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. भावेश आपल्या स्टाईलने हा सामना फिनिश करतोय का? सॉफ्ट हँडने खेळतायत, ते देखील मजा घेतात बॅटिंगची आणि मिळते एक धाव. आज बघा एक प्रेक्षणीय सामना देखील आहे आजच्या रात्रीमध्ये. आज एकूण 10 सामन्यांचा शेड्यूल आहे, त्यामुळे विनंती असेल नेवाली संघ आपण थोडंसं स्पीडअप करा. 17 चेंडू बनवायच्या धावा 5 या मॅचमध्ये. विनायक ऑन स्ट्राईक. या 20 पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. 16 चेंडू आणि बनवायच्या धावा 5. स्ट्राईक एनला फलंदाज विनायक आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा वाईड बॉल. अनोखी शैली आहे विष्णू शिंदे सरांची आणि त्या शैलीमध्ये ते वाईट चेंडू घोषित करतायत. 4 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. विनायक, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आणि आलाय हा डॉट बॉल. सलग 3 चेंडू डॉट खेळलाय विनायक. एक धाव आली आहे, ती देखील वाईटच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत स्क्रीन समोर. हा झेल पकडलाय विनायक. बॅक टू द पवेलियन. सो मच. न्यू बॅट्समन हरेश आहेत. 6व्या क्रमांकावरती येतोय. 4-22 ही धावसंख्या आहे. 4 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह करतात, सॉफ्ट हँडने खेळतायत. अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने.
मिळते एकदाव्या चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल 23. 13 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. फुल टॉस आणि MS धोनी स्टाईलने हा सामना फिनिश केलाय. पाठवलं लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, षटकार येतोय आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे जय भोले नेवाली या टीमने. नेवाली संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक मांगरुल बी या टीमचं. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. आणि या सामन्याचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. विनंती असेल चिंचवली बी या टीमला. गावदेवी चिंचवली बी आणि सामना असेल क्रिशा 11 ब्राह्मण करवले या दोन टीममध्ये.